महिमा तो बहुदुर्गम, संतांचा महिमा तो बहुदुर्गम, शाब्दिकाचे काम नाही ते. बहुदुदड जरी झाली म्हैस गाय, तरी काय होईल कामधेनू. तुका म्हणे अंगे व्हावे तै आपण, तुका म्हणे अंगे व्हावे तै आपण, तरीच महिमान येईल कळो. बहुदुदड जरी झाली म्हैस गाय, तरी काय होईल कामधेनू. गजाननं भूतगणादिसेवितं, कपित्तजम्बूफलचारुभक्षणम्, उमासुतं शोकविनाशकारकं, नमामि विघ्नेश्वरं पादपङ्कजं. नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय, भस्माङ्गरागाय महेश्वराय, नित्याय शुद्धाय दिगम्बराय, तस्मै नकाराय नमः शिवाय. पुंडरीचा मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांचा महिमा तो बहुदुर्गम, शाब्दिकाचे काम नाही येते. बहुदुदड जरी झाली म्हैस गाय, तरी काय होईल कामधेनू. विठाला शाब्दिकाचे काम नाही येते. बहुदुदड जरी झाली म्हैस गाय, तरी काय होईल कामधेनू. मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबा, श्रीमंत श्री तुकाराम महाराज, शिवस्वरूप स्वामी श्री तुळशीरामजी बाबा, सद्गुरु स्वामी श्री निगमानंदजी महाराज आदी करून सकल संतांच्या चरणी नतमस्तक होऊन, तुम्हा सर्व साधू संत सज्जन श्रोत्यांच्या चरणी नतमस्तक होऊन सेवेकरिता आपल्या समोर उपस्थित केलेला अभंग जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराजांचा असून, या अभंग पदाच्या माध्यमातून जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज संतांचं महात्म्य प्रतिपादन करतात. नवे संतांचा महिमा याचे यावत मानव मात्राच्या अंतःकरणामध्ये रुजवण्याचं आणि प्रतिबिंबित करण्याचं अतिशय उत्तम असं कार्य या अभंग पदाच्या माध्यमातून
जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज करत आहेत. अभंग पदातील प्रतिपाद्य विषय तुमच्या अंतःकरणापर्यंत पोहोचवणं हे माझं आद्य कर्तव्य आहे. अखिल कोटी ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या असीम कृपाशीर्वादानं विश्व माऊली ज्ञानोबराय जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज आदी करून सकल संतांच्या शुभ प्रेरणेनं हरिभक्तपरायण महंत शुक्ल भारती बाबांच्या परमकृपा आशीर्वादानं आणि मार्गदर्शनानं माझ्यावरती आपल्या सर्वांच्या वरती परमार्थिक कृपेचं छत्र ज्यांचं आहे ते आदरणीय हरिभक्तपरायण महंत संतोष बाबांच्या कुशल अशा मार्गदर्शनानं सुरू असलेला आपला हा नामचिंतन सोहळा. या नामचिंतन सोहळ्यासाठी 2 महात्म्यांची उपस्थिती आहे आणि 2 महात्म्यांचं मार्गदर्शन आपल्या या नामचिंतन सोहळ्यासाठी लाभतं आहे. विश्व माऊली ज्ञानोबरायांचा हा पवित्र असा दरबार आहे आणि या दरबारामध्ये अशा 2 महात्म्यांचं मार्गदर्शन आपल्याला लाभणं हे महत् भाग्याचं लक्षण आहे. महात्मा असेल, संत असतील, सत्पुरुष असतील, त्या सत्पुरुषांची, संतांची किंवा महात्म्यांची भेट, महात्म्यांचं दर्शन, महात्म्यांची संगती अनंत काळचं पुण्य असल्याशिवाय होत नाही. अनंत काळाचं पुण्याचा संचय असावा लागतो. त्यावेळेस अशा महात्म्यांची संगत घडत असते. अशा महात्म्यांचा संसर्ग आपल्याला होत असतो आणि या महात्म्यांचं मार्गदर्शन आपल्याला मिळत असतं. संसारामध्ये यशस्वी व्हायचं असेल तरी मार्गदर्शकाची आवश्यकता आहे आणि परमार्थामध्ये यशस्वी व्हायचं असेल तरी मार्गदर्शकाची आवश्यकता आहे. मार्गदर्शक नसेल तर संसारात सुद्धा व्यक्ती जीव इच्छित स्थळापर्यंत पोहोचत नाही. उदाहरणार्थ एखाद्याला जायचंय, काशीला जायचंय, केदारनाथाला जायचंय, पण तिथपर्यंत जात असताना मार्ग माहित नाही, रस्ता माहित नाही. कुणीतरी वाटाड्या असावा लागेल, कुणीतरी मार्ग दाखवणारा असावा लागेल, मग तो साधक तिथपर्यंत पोहोचू शकेल. व्यवहारामध्ये इच्छित साध्यापर्यंत पोहोचायचं असेल तर मार्गदर्शकाची गरज आहे. मार्गदर्शका विना जर प्रवास व्यवहारामध्ये जरी आपण सुरू केला ना तरी आपल्यावरती फेरा पडल्याशिवाय राहत नाही. म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये तोटा आल्याशिवाय राहत नाही. व्यवहारामध्ये सुद्धा मार्गदर्शकाची गरज आहे. परमार्थ तर मार्गदर्शका विना चालूच शकत नाही. स्वतःच्या मनानं परमार्थात केलेली जी कृती आहे ती कृती यशस्वी होत नाही. विश्व माऊली ज्ञानोबराय सांगतात, मार्गे गेला तेथेची मुखाला, मार्गे गेला तेथेची मुखाला, मार्गे गेला तेथेची मुखाला, मार्गे गेला तेथेची मुखाला, हरिपाठी शिरावला मार्गभ्रष्ट होण्याची शक्यता असते. नवे तो त्या मार्गावरती आरूढ राहत नाही. त्याचा परिणाम, त्याचं जे साध्य आहे त्या साध्यापर्यंत तो पोहोचू शकत नाही. संसारामध्ये यशस्वी व्हायचं असेल मार्गदर्शकाची गरज आहे. परमार्थ तर मार्गदर्शकाविना होतच नाही. मार्ग दावून गेले आधी मज दयानिधी संत पुढे. संत मार्ग दाखवता दाखवता गेलेले आहेत म्हणून आपण त्या मार्गानं जातो किंवा त्याच मार्गाचा आधार घेऊन जर आपण चालण्याचा प्रयत्न केला तर साध्यापर्यंत पोहोचतो. आपलं सगळ्यांचं परम भाग्य आहे
आपल्याला अशा महात्म्यांचं मार्गदर्शन लाभतंय. व्यवहारामध्ये सुखरूप असणाऱ्या अवस्थेकडं घेऊन जाण्याचं सामर्थ्य या महात्म्यांच्याकडं आहे. आदरणीय शुक्ल भारती बाबा, मी देव कसा असतो किंवा संत कसे असतात याचं प्रत्यक्ष मला नाही, पण देव आणि संतांचं प्रत्यक्ष रूप जर आपल्याला पाहायचं असेल ना, तर सद्गुरू शुक्ल भारती बाबांच्या रूपानं या ठिकाणी आपल्याला दिसतं. बाबांचं जे जीवन आहे ना, ते असे अतिशय त्यागमय असं जीवन बाबांचं आहे. जेवढे दिवस मी बाबांच्या सान्निध्यात राहिलो तेवढ्या दिवसामध्ये बाबांच्या जीवनातलं हा जो त्याग आहे, त्याग नावाची जी वृत्ती आहे, ती वृत्ती मला प्रकर्षानं पाहायला भेटली. एक गोष्ट बोलू का संतोष बाबा, या जगामध्ये श्रीमंत साधू तुम्हाला भरपूर पाहायला भेटतील. श्रीमंत साधू, वाचाळवीर साधू तर काही किती का भेटतील सध्याच्या जगामध्ये. वाचाळवीर, वाणीवरती प्रभुत्व असलेले कितीक साधू तुम्हाला पाहायला भेटतील. गोड गोड गाणारे सुद्धा साधू तुम्हाला पाहायला भेटतील. पण त्यागी साधू मात्र सध्याच्या जगामध्ये विरळच पाहायला भेटतो. आणि त्याग हेच साधूचं मूळ आहे. त्याग हीच साधूची संपत्ती आहे. साधूकडं संपत्ती कोणती असावी? साधूकडं भौतिक ऐश्वर असावं. भौतिक ऐश्वर्यानं साधू होतो असं नाही. साधूकडं ती संपत्ती असावी, त्याग आणि शांती. या दोन गोष्टी आहेत ना, या साधूकडे असल्या पाहिजेत. आणि हे दोन जे महात्मे आहेत ना, ज्यांची संगती आपल्याला लाभते, त्यांच्याकडं त्याग आणि शांती आपल्याला पाहायला भेटते. परम भाग्यवान आहात तुम्ही सर्वजण. आपल्या गावामध्ये असं सुंदर असं संस्थान आहे, आश्रम आहे. आणि पूजनीय बाबांचं सानिध्य, या महात्म्यांचं सानिध्य आपल्याला लाभतंय. यांचं सानिध्य, संतांची संगती एक क्षण व्हावी म्हणून तुकोबरायाच्या सारखे प्रार्थना करतोय देवाकडे. देवाला म्हणतात, देवा आम्हाला अर्धक्षण तरी त्या संतांची संगती दे. त्यांना संतांची संगती मिळत नाही. आपण किती भाग्यवान आहोत, आपल्याला या संतांची संगती. त्यांना म्हणायच्या वेळेस मी सांगतो, तो माझा अधिकार आहे, तुमचा नाही. त्यांचं बटन कुठं चालू करायचं, 2 तासासाठी माझं काम आहे ते. या संतांची संगती आपल्याला लाभते आहे, यांचं मार्गदर्शन आपल्याला लाभतंय. एक गोष्ट बोलू का, वारकरी संप्रदाय जो आहे ना, वारकरी संप्रदाय हा पूर्वसुरींनी घालून दिलेल्या नियमावरती चालणारा संप्रदाय आहे. या संप्रदायामध्ये पुढच्या लोकांनी, जे आपल्या पुढे जे साधक गेलेले, त्या साधकांनी ज्या पद्धतीचं अनुष्ठान केलेलं आहे, त्या पद्धतीचं अनुष्ठान करून परमात्म्यापर्यंत पोहोचण्याची शिकवण देणारा हा वारकरी संप्रदाय आहे. पण दुर्दैवाची गोष्ट आहे, आज माझ्या वारकरी संप्रदायावरती एक मोठी अवकळा निर्माण होत चाललेली आहे. वारकरी संप्रदायाची सध्याची दिशा आणि दशा या गोष्टीचा जर आपण विचार केला तर दिशा भरकटलेला आणि दशा झालेला वारकरी संप्रदाय आपल्याला पाहायला भेटतोय. संप्रदायाची दिशा भरकटलेली आहे. संप्रदायातले जे मार्गदर्शक आहेत, त्या मार्गदर्शकांची दिशा भरकटलेली आहे. परिणाम स्वरूप पुढे जाणाराचा जर रस्ता चुकला तर मागे येणाराचा रस्ता चुकल्याविना राहत नाही. जर आडातच नसेल तर पोहऱ्यात कुठून येणार आहे? सांगणाराकडेच नसेल तर ऐकणाराकडे कुठून येऊ शकणार नाही. अगोदर सांगणाराकडे असावं लागेल, अगोदर आडात असावं लागेल, मग पोहऱ्यात येईल. पोहऱ्यात आलेलं मग ज्याला तहान लागलेली आहे त्याच्यापर्यंत पोहोचेल. पण आडच जर कोरडं असेल तर त्या आडामध्ये किती वेळेस रहाट फिरवला, ती मोटर किती वेळेस टाकली, सोलार लावलं काय, लाईट जोडली काय, काय जोडलं काय, काय उपयोग आहे त्याचा? काहीच उपयोग नाही. कोरड्या विहिरीमध्ये, कोरड्या आडामध्ये आपण किती प्रयास केला तर त्याच्यातून काय निघणार आहे? वारकरी संप्रदायाची ही दशा निर्माण होण्याची जी कारण आहेत, त्या कारणांचं चिंतन मनन सध्या वारकरी संप्रदायिक जे मार्गदर्शक आहेत, म्हणजे जे सत्पुरुष आहेत, साधक आहेत, या साधकांनी करण्याची गरज आहे.
ज्याला स्वतःलाच समजलं नाही संप्रदाय काय आहे, तो संप्रदाय काय म्हणून शिकवणार आहे? एक गोष्ट बोलू का? ज्याला स्वतःला देव समजलं नाही, तो देव दुसऱ्याला काय दाखवू शकतो? ज्याला स्वतःला संत समजले नाही, तो दुसऱ्याला काय म्हणून संत दाखवू शकतो? ज्याला स्वतःला संतांचा महिमा समजला नाही, तो दुसऱ्याला संतांचा महिमा काय म्हणून व्यक्त करणार आहे, काय म्हणून सांगणार आहे? एक गोष्ट बोलू का? या जगामध्ये दोन गोष्टी अशा आहेत, ज्या गोष्टी कळत नाहीत, समजत नाही, समजण्यासाठी कठीण आहे, अवघड आहे. त्यांचं ज्ञान सहजासहजी सामान्य जीवाला होत नाही. आपण ज्ञान करून घेण्याचा प्रयत्न करतो, सर्वजण प्रयत्नशील आहेत ज्ञान मिळवण्यासाठी. जगामध्ये मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत प्रत्येक जीवाची जी वाटचाल आहे ना, ती वाटचाल ज्ञानाच्या दिशेनं असलेली आपल्याला पाहायला सापडते. अज्ञानाच्या दिशेनं कोणीच जात नाही. मला कळू नये, मला समजू नये अशी वृत्ती कोणत्याच जीवाच्या अंतःकरणामध्ये नाही. मला कळालं पाहिजे, मला ज्ञान झालं पाहिजे, हीच वृत्ती प्रत्येक जीवाच्या अंतःकरणामध्ये आहे. मुंगीचा प्रवास रात्रंदिवस सुरू असतो. कशासाठी फिरत असते हो मुंगी? कशासाठी फिरते? तो साखरेचा दाना शोधायचा, त्याच्यातली जी गोडी आहे त्या गोडीचं ज्ञान करून घ्यायचं, तिचा संग्रह करायचा. याच्यासाठी तिचं चढणं उतरणं हा प्रवास तिचा सातत्यानं सुरू असतो. प्रत्येक जीव कशाचं ना कशाचं ज्ञान करून घेण्याचा प्रयत्न करतोय. कोणी व्यवहारातलं ज्ञान करून घेण्याचा प्रयत्न करत असेल, कोणी परमार्थिक ज्ञान करून घेण्याचा प्रयत्न करत असेल. पण ज्ञानाच्या दिशेनं वाटचाल असलेल्या जीवाचं दुर्दैव असं आहे, ज्या गोष्टीचं ज्ञान जीवाला व्हायला पाहिजे ना, त्या गोष्टीचं ज्ञान जीवाला सहजासहजी होत नाही. जगामध्ये दोन गोष्टी अशा आहेत, त्या दोन गोष्टींचं ज्ञान जीवाला सहजासहजी होत नाही. जाणून घेण्याचा प्रयत्न जीवाचा चाललेला आहे, पण त्याला त्या गोष्टीचं ज्ञान एवढ्या सहजासहजी होत नाही. जीव जाणून घेत असताना देवाला जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. आपण सर्वजण वारकरी संप्रदायाचे साधक आहोत आणि वारकरी संप्रदायाचे सर्व साधक मंडळी देवाला जाणून घेण्याचा प्रयत्न करतायत. देव आपल्याला कळायला पाहिजे, देवाचं ज्ञान आपल्याला झालं पाहिजे, म्हणून रात्रंदिवस आपण अट्टहास करतोय. हा नामचिंतन सोहळा, हे मंदिर, या सगळ्या गोष्टी कशासाठी येतो? देवाला जाणून घेण्यासाठी आहेत, देवाचं ज्ञान करून घेण्यासाठी आहेत. नवे नवे तदाकार अंतःकरणाची वृत्ती व्हावी म्हणून हा सगळा अट्टहास चाललेला आहे. पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे, जीव ज्याच्या माध्यमातून देवाचं ज्ञान करून घेण्याचा प्रयत्न करतोय, त्याच्या माध्यमातून देवाचं ज्ञान होणं जीवाला शक्य नाही. नवे नवे कठीण आहे. जीव प्रयत्न करतो देवाचं ज्ञान करून घेण्याचा. कशानं? पंचज्ञानेंद्रियाच्या माध्यमातून. पंचज्ञानेंद्रियाच्या माध्यमातून जीवाला ज्ञान होत असतं. डोळ्यानं रूपाचं ज्ञान होतं, श्रवण इंद्रियानं शब्दाचं ज्ञान होतं, त्वगेंद्रियानं स्पर्शाचं ज्ञान होतं, रसना इंद्रियानं रसाचं ज्ञान होतं, घ्राणेंद्रियानं सुगंध दुर्गंधाचं ज्ञान होतं. त्वगेंद्रिय आहे, स्पर्शाचं ज्ञान करून देतं. त्वगेंद्रिय म्हणजे आपली त्वचा. त्या त्वचेनं मृदू किंवा कठीण जो स्पर्श आहे, त्या स्पर्शाचं ज्ञान जीवाला होतं. स्पर्शानं कळतं वस्तू मृदू आहे किंवा कठीण आहे, याचं ज्ञान होतं. श्रवण इंद्रियानं शब्दाचं ज्ञान होतं, म्हणजे आवाजाचं, ध्वनीचं ज्ञान श्रवण इंद्रियानं होतं. आपले नेत्र आहेत, डोळे, चक्षु नावाचं इंद्रिय, त्या चक्षु नावाच्या इंद्रियानं रूपाचं ज्ञान होतं. आकारवान वस्तू जी आहे त्या वस्तूच्या रूपाचं ज्ञान चक्षु नावाच्या इंद्रियानं होत असतं. घ्राणेंद्रियानं सुगंध किंवा दुर्गंधाचं ज्ञान होतं. रसना नावाचं इंद्रिय जीवाला 6 प्रकारचं ज्ञान करून देतं. रसना नावाचं इंद्रिय पहा, रसना नावाचं इंद्रिय ज्ञान करून देत असताना लवण, अम्ल, कटू, कषाय आदी रसाचे जे 6 भेद आहेत, त्या 6 भेदांच्या दृष्टिकोनातून त्या पदार्थांच्या रसाचं ज्ञान रसना नावाचं इंद्रिय जीवाला करून देत असतं. ही जी इंद्रिय आहेत ना, ही इंद्रिय जीवाला त्या वस्तूचं ज्ञान करून देतात जी वस्तू उद्भूत आहे आणि रूपवान आहे. या इंद्रियांचं दुर्दैव असं आहे, इंद्रिय त्याला जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत, पण इंद्रियांची जी मजल आहे ना, इंद्रियाची मजल फक्त उद्भूत आणि रूपवान वस्तूपर्यंत आहे. जी वस्तू अनुद्भूत आहे आणि अरूपवान आहे, अशा वस्तूकडं ही इंद्रिय जाऊ शकत नाहीत. या इंद्रियांचं दुर्दैव असं आहे, तो जो परमात्मा आहे ना, तो परमात्मा अनुद्भूत आहे आणि अरूपवान आहे, म्हणून इंद्रियाच्या माध्यमातून आपण त्या परमात्म्याला जाणू शकत नाही.
डोळ्यानं त्या परमात्म्याला पाहण्याचा प्रयत्न केला, पण डोळे त्यालाच दाखवू शकतात ज्याला आकार आहे, ज्याला रूप आहे. अशाच वस्तूला डोळे दाखवू शकतात. परमात्म्याचा, देवाचा जर विचार केला ना, तर त्या देवाला रंग नाही, रूप नाही नाही. रूप गुण वर्ण देते, नाही रूप गुण वर्ण देते, नाही रूप गुण देते, नाही रूप गुण देते. सत्यानंद जगणाचे प्रावरण, सत्यानंद गगनाचे प्रावरण, नाही रूप गुण वर्ण देते, नाही रूप गुण वर्ण देते. सत्यानंद गगनाचे सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण, नाही रूप वर्ण गुण घेते. जिथं रूप नाही, गुण नाही, त्याचं वर्णन करता येणार नाही असा जो परमात्मा आहे, त्या परमात्म्याचं ज्ञान ही इंद्रिय करू शकत नाही. म्हणजे प्रत्यक्ष नावाचं जे प्रमाण आहे, ते प्रमाण त्या परमात्म्यापर्यंत पोहोचत नाही. प्रत्यक्ष जिथं पोहोचत नाही, तिथं अनुमानाची मजल पुरू शकत नाही. उपमान आदी जी प्रमाण आहेत, ती प्रमाण सुद्धा परमात्म्याला अर्थात चैतन्याला ग्रहण करू शकत नाहीत, त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. उपमानानं कशाचं ज्ञान होत असतं? उपमानानं त्याचं ज्ञान होत असतं, जी वस्तू उपमेय आहे त्या वस्तूचं ज्ञान होतं. म्हणजे त्याला उपमान उपमेय दोन वस्तू लागतात. मग दोन वस्तूची सिद्धी झाल्याच्या नंतर दोघांच्या मध्ये साम्य दाखवावं लागतं. त्यावेळेस त्या उपमानानं वस्तूचं ज्ञान होत असतं. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीला जर गवई नावाचा प्राणी माहित नसेल, गवई माहित आहे का तुम्हाला? गवई, गवई पाहिला का तुम्ही? गवई प्राणी जंगलामध्ये गवई नावाचा प्राणी असतो. शास्त्रकारांनी सांगितलं, ज्याला गवई नावाचा प्राणी नाही, त्या गवई नावाच्या प्राण्याची व्याख्या करत असताना, त्याला उपमा देत असताना सांगितलं, जसं आपल्या दारामध्ये बांधलेला बैल असतो ना, त्या बैलासारखाच दिसणारा परंतु जंगलामध्ये राहणारा असा जो प्राणी आहे, त्या प्राण्याला गवई असं, गवई नावाचा प्राणी असं म्हटलं जातं. असं वर्णन केल्याच्या नंतर, म्हणजे आपल्या गोट्यातल्या बैलाचं रूपक केल्याच्या नंतर, त्याची उपमा दिल्याच्या नंतर, आपण ज्यावेळेस जंगलात जाऊ त्यावेळेस त्या प्राण्याचा परिचय आपल्याला होऊ शकतो. पण परमात्म्याचा परिचय या उपमानानं सुद्धा आपण करून देऊ शकत नाहीत. त्याचं महत्वाचं कारण, परमात्म्यासारखी दुसरी वस्तू जगामध्ये नाही. परमात्मा हा एकमेवा द्वितीय आहे, म्हणून उपमानानं त्याचं ज्ञान होत नाही. थोडंफार शब्दानं ज्ञान होत असेल, अर्थापत्ती अनुपलब्धी तर त्याच्यापर्यंत पोहोचतच नाही. अनुपलब्धी नावाचं जे प्रमाण आहे, त्यानं अनुपलब्धी म्हणजे अभाव, या अभावानं चार पद्धतीचं ज्ञान होत असतं. प्रागभाव, प्रध्वंसाभाव, अन्योन्याभाव आणि अत्यंताभाव. या अभावानं चार पद्धतीचं ज्ञान होतं, प्रागभाव, प्रध्वंसाभाव वगैरे. पण परमात्मा जो आहे ना, तो प्रागभावाचा विषय होत नाही, प्रध्वंसाभावाचा विषय होत नाही, अन्योन्याभावानं त्याला दाखवता येत नाही, किंवा अत्यंत अभावानं सुद्धा परमात्म्याकडे आपण विषय करू शकत नाहीत. म्हणून हे अभाव नावाचं प्रमाण सुद्धा परमात्म्यापर्यंत पोहोचत नाही. थोडंफार शब्दानं त्या देवाचं ज्ञान होतं, पण हे शब्द सुद्धा त्या परमात्म्याला विषय करू शकत नाहीत. पहा, शब्द प्रमाणामध्ये प्रमुख आहे वेद. वेदानं देव कळतो म्हणतात, पण वेदालाच देव कळला नाही तर तो आपल्याला कसं कळू शकतो? वेदाशी तो बाई काही कळलेची नाही, वेद जाणू गेला पुढे मौना बोला, ते गुह्य तुझला प्राप्त कैसे. वेदानं जाणून घेण्याचा प्रयत्न केला, त्याला नाही जाणता आलं. श्रुती नेती नीती म्हणती गोविंदो रे, श्रुतीला सुद्धा नाही कळला. देव नावाची जी वस्तू आहे ना, ती देव नावाची वस्तू अनाकलनीय आहे, समजण्यासाठी कठीण आहे. समजतच नाही असं नाही, ज्ञान होत नाही असं नाही, ज्ञान होत आहे, पण ते ज्ञान होण्यासाठीची जी प्रक्रिया आहे
ती प्रक्रिया खूप कठीण आहे. म्हणून त्या देवाचं ज्ञान एवढ्या सहजासहजी जीवाला होत नाही. जीव देवाला ओळखू शकत नाही ओळखत. आपल्या समोर जर अचानक देव येऊन उभा राहिला तर आपण देवाला ओळखू का? कधीच नाही ओळखणार. आपल्याला प्रत्येक क्षणाला देव भेटतो, पण देव आपल्याला कळत नाही. देव आपल्याला समजत नाही. आला तरी आपल्याला समजत नाही. आपलं देव सोडून नामदेव महाराजांच्याकडे देव आला तरी नामदेव महाराजांना नाही समजला. आपल्याला काय समजणार? नामदेव महाराजांना संतांनी उपदेश केल्याच्या नंतर देव कळाला, तोपर्यंत देव कळाला नाही. देवाचं ज्ञान एवढा सहजासहजी होत नाही. जसं देव नावाची वस्तू अनाकलनीय आहे ना, तसं संत नावाची जी वस्तू आहे ना, ती वस्तू सुद्धा अनाकलनीय आहे. संत सुद्धा समजत नाहीत, संत सुद्धा कळत नाहीत, संतांचा सुद्धा परिचय होत नाही. संतांना कसं ओळखायचं? एक गोष्ट बोलू का? संत नावाची जी संकल्पना ना, ही संकल्पना प्रमुख वारकरी संप्रदायाने विश्वाच्या समोर मांडलेली अतिशय उत्तम अशी संकल्पना आहे. वारकरी संप्रदायाच्या अगोदर संत नावाची संकल्पना वेदामध्ये आपल्याला पाहायला सापडत नाही. पुराण ग्रंथामध्ये सुद्धा संत संकल्पना पाहायला सापडत नाही. श्रुती मातेनं सुद्धा संत संकल्पना मांडलेली नाही. संत ही संकल्पना केवळ आणि केवळ वारकरी संप्रदायानं जगत कल्याणासाठी जगाच्या समोर मांडून दिलेली आहे. वारकरी संप्रदायाची जी अनेक प्रकारची विशेषता आहेत ना, त्या विशेषतांच्या पैकी ज्ञानोबरायांनी ही संत संकल्पना जगाच्या समोर आणलेली ही एक मोठी विशेषता आपल्याला मान्य करावी लागते. श्रीमद भगवद्गीतेचा विचार करा. गीतेमध्ये 700 श्लोक आहेत, पण 700 श्लोकापैकी एकाही श्लोकामध्ये संत हे पद आलेलं नाही. सज्जनाची लक्षणं सांगितलेली आहेत, सत्पुरुषाची लक्षणं सांगितलेली आहेत, म्हणजे त्यांचे गुण सांगितलेले आहेत, पण संत हे पद 700 श्लोकापैकी एकाही श्लोकामध्ये आलं नाही. ज्ञानोबरायांनी मात्र या गीतेवरती भाष्य करत असताना ज्ञानेश्वरीमध्ये अनेक ठिकाणी संत हे पद ठेवलेलं आपल्याला पाहायला सापडतो. हे संत पद जे आहे ना, ही संत नावाची जी संकल्पना आहे ना, ही संकल्पना सुद्धा सामान्य पुरुषाला, सामान्य व्यक्तीला सहजासहजी समजत नाही. एक गोष्ट बोलू का? संत जर ओळखता आले, संतांचं महत्व, संतांचं परिचय जर आपल्याला झाला, तर संतांचा अवमान आपण करू का? ज्ञानोबरांच्या काळातल्या लोकांनी जर ज्ञानोबरांना ओळखलं असतं तर ज्ञानोबरांना त्रास दिला असता का? ज्ञानोबरांना एवढा त्रास झाला असता का? हो, सिद्ध बेटातल्या त्या झोपडीमध्ये राहत असताना इंद्रायणीमध्ये स्नान करण्याची इच्छा झाली. ज्ञानोबरा इंद्रायणीच्या स्नानाच्या इच्छेने इंद्रायणीच्या वरती स्नान करण्यासाठी गेली. इंद्रायणी ही पापहरणी आहे. इंद्रासारख्या लोकांची पापहरण करण्याची क्षमता जिच्यामध्ये आहे ती इंद्रायणी आहे. त्या इंद्रायणीच्या वरती स्नान करण्यासाठी ज्ञानोबराय गेलेले आहेत. ज्ञानोबराय स्नान करत असताना कर्मड ब्रह्मवृंदांनी ज्ञानोबरांना पाहिलं आणि ज्ञानोबरायांना काठीनं मारलं. आळंदीतले जे लोक आहेत, आळंदीचे जे लेकरं आहेत त्यांची, त्या लेकरांनी ज्ञानोबरायांच्या अंगावरती इंद्रायणीतला गाळ टाकला. ज्ञानोबराय त्या काळातल्या लोकांना समजले नाही. ज्ञानोबराय संत आहेत, पण त्या काळातल्या लोकांना ज्ञानोबराय ओळखता आले नाही. तुकोबराय ओळखता आले का? तुकोबरायला जर समाजानं ओळखलं असतं तर तुकोबरायांची गाथा इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवली गेली नसती. ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी लोक पावावी म्हणून प्रयत्न झाला नसता. तुकोबरायांची गाथा नष्ट व्हावी म्हणून प्रयत्न झाला नसता. संत नावाचं जे पद आहे ना, ते पद समजत नाही, कळत नाही. जगद्गुरु संत श्री तुकोबरायांच्याकडे एक साधक गेला आणि तो साधक तुकोबरायांना विचारतो, तुकोबराय, या संतांचं महत्व तुम्ही एवढं सांगतायत, या संतांची महती आम्हाला का म्हणून समजत नाही? जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज सांगतात, अरे बाबा, संतांची महती, संतांचं महत्व त्यावेळेस समजत असतं ज्यावेळेस संत तो जीव संत पदावरती आरूढ होतो. तोपर्यंत संतांचं महत्व जीवाला लक्षात येत नाही. अभंगाचं शेवटचं, तुका म्हणे अंगे व्हावे जे आपण, 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 तुका म्हणे अंगे
वा, खूप छान. तुम्ही सावध होते म्हणजे असंच सावध राहा शेवटपर्यंत. काही काही लोक फक्त सावध म्हणताना सावध असतात, तोपर्यंत सावध नाही. बरोबर आहे, जावं काही अडचण नाही. ज्याचं त्याला वर्ण असते, आपल्याला काय. हा? नाही नाही, गोळ नाही घातलं ते. तुम्हीच गोळ घालायला लागले होते. मी म्हणले गोळ देतो म्हणून. मी गोळ दुसऱ्याकडून घेतच नाही आला. नाही नाही, आपुली आपण करा सोडून. गोळ दुसऱ्याकडून घेणं फार धोकादायक आहे महाराज, फार धोकादायक, चांगलंच नाही ते. एका जागेला कीर्तनाला गेलो, गुळ द्यायला एक लहान लेकूर बसलेलं, ते चांगले कपडे बिपडे घातलेले, वारकरी ड्रेस, ते गुळ द्यायचे, सारखं गुळ द्यायचं. मी पावशेर गुळ घालला त्याच्या हातून. कीर्तन संपस्तो 2 तासात पावशेर गुळ संपला. शेवट मी विचार केला, बरं गुळ संपत आलाय, पण इथला गुळ खारट कमून लागत. ते नाकात मोठं घालायचं मग गुळ द्यायचं. त्यावेळेस पासून गुळ खायचंच बंद केलं, दुसऱ्याच्या हातून खायचंच नाही, आपलं आपण खात जायचं. जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज, संतांची महती जर समजून यायची असेल तर जीवाला काय करावं लागेल याच्याबद्दल मार्गदर्शन करत आहेत. अभंग तुकोबरायांचा आहे आणि तुकोबरे बोलतायत, तुकोबरे सांगतायत. एक गोष्ट बोलू का, वारकरी संप्रदायाला सध्या तुकोबऱ्यांच्या, ज्ञानोबऱ्यांच्या वाङ्मयाला जाणून घेण्याची आवश्यकता आहे, गरज आहे. आपलं दुर्दैव आहे, आपण इतर वाङ्मयाच्याकडं दृष्टीचपामध्ये इतर वाङ्मय आणलं, पण ज्ञानोबऱ्यांच्या, ज्ञानेश्वरीकडे जी आपली दृष्टी असायला हवी ती दृष्टी आज आपली राहिली नाही. तुकोबऱ्यांच्या अभंग गाथेकडे ज्या भावानं आपण पाहायला पाहिजे तो भाव आपल्या अंतःकरणामध्ये शिल्लक राहिला नाही. आज वारकरी संप्रदायामध्ये जो वाद निर्माण झालेला आहे ना, जो वाद निर्माण झालेला आहे, त्या वादाचं प्रमुख कारणच हे आहे, आपण आपल्या संप्रदायाचे जे मूळ ग्रंथ आहेत त्या मूळ ग्रंथांच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे आणि इतर वाङ्मयाला आपण इतर वाङ्मयाचा अंगीकार केलेला आहे. त्याचा परिणाम म्हणून आपल्या विचारामध्ये बदल होत चाललेला आहे, परिवर्तन होत चाललेलं आहे. वारकरी संप्रदायाच्या वाङ्मयाकडं त्या दृष्टीनं पाहण्याची आवश्यकता आहे. जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज सांगतायत, तुम्हाला संत ओळखायचे असतील, संतांचा महिमा तुम्हाला जाणून घ्यायचा असेल तर तुम्हाला काय करावं लागेल. तुकोबरांनी अतिशय सोप्या शब्दामध्ये सांगितलं, अंगे व्हावे तर आपण. आपल्याला अंगानं त्यांच्यासारखं व्हावं लागेल. नवे नवे संतांची जी अंतःकरणाची वृत्ती आहे, त्या अंतःकरणाची वृत्ती आपल्या अंतःकरणाला यायला हवी. त्यावेळेस आपल्याला संत समजतील, संत कळतील, संतांचं ज्ञान आपल्याला होईल. आज आपण भरकटलेलो आहोत, कोणालाही संत समजून कोणाच्याही पाठीमागं जाण्याचा प्रयत्न करतो. अहो, ज्यानं जादूनं किंवा हातसलाकीनं हातातून थोडस भस्म टाकलं त्याला सुद्धा आपण संत समजायला लागलो. तुकोबऱ्यांना विचारा, त्यांना ते संत आहेत का? जो गोड गोड बोलतोय त्याला आपण संत समजायला लागलो, जो गोड गातोय त्याला आपण संत समजायला लागलो, जो थोडासा चमत्कार करून दाखवतोय हातसलाकीनं त्याला आपण संत समजायला लागलो. आपलं दुर्दैव आहे, आपण तुकोबऱ्यांच्या गाथेकडे पाहत नाही. तुकोबऱ्यांची गाथा संत कोणाला म्हणायचं याच्यापेक्षा संत कोणाला म्हणू नये याच्याबद्दल जास्त मार्गदर्शन करते.
ज्ञानोबरायांनी संतत्वाची लक्षणं सांगितली, पण तुकोबरायांनी संतत्वाची लक्षणं तर सांगितलीच, पण यांना तुम्ही संत म्हणू नका याचं मार्गदर्शन गाथेच्या माध्यमातून केलं. आज महाराष्ट्रामध्ये ही जी मोठी चळवळ सुरू आहे ना, उचलला बाबा का टाकला आतमध्ये, उचलला बाबा का टाकला आतमध्ये, म्हणजे घरात गेला, गडगे गेला, अमुक गेला, तमुक गेला. 8 दिवसात 45 बाबा आतमध्ये टाकलीत. 45 बाबा आतमध्ये 8 दिवसात जेलमध्ये. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या त्या कायद्याचा आधार घेऊन 45 बाबा आतमध्ये टाकले. लोकांनी त्याचं एवढं डोक्यावरती घेतलं होतं, करोडो लोक त्यांचे अनुयायी आहेत, करोडो लोक अनुयायी आहेत, करोडो. महाराष्ट्रातलं असं गाव नाही ज्या गावामधून या बाबांचे अनुयायी नाहीत, असं एकही गाव नाही. एवढी परिस्थिती आज महाराष्ट्रावरती निर्माण झालेली आहे आणि हेच लोक मार्गभ्रष्ट निघायला लागलेले आहेत. दोष त्यांचा आहे का? दोष त्यांचा आहे का? जे या गोष्टी करतायत, म्हणजे थोडासा चमत्कार करतायत. एक गोष्ट बोलू का, भविष्य सांगणं फारसं अवघड नसतं. भविष्य सांगायचं काय अवघड आहे हो महाराज? जावई बा, भविष्य सांगायचं काय अवघड? मी सांगू शकतो भविष्य कोणाला कळत नाही. सोपं आहे, चांगलं होणार, बरं होणार, उत्तम होणार, काळजी करायचं काम नाही. तुझा स्वभाव फार चांगला आहे बघ आई, सगळ्या गोष्टी तू सगळ्याशी चांगल्या पद्धतीने वागतेस बघ, पण तुझ्या बरोबर कोणी चांगलं वागत नाही. 2 मुलं आहेत बघ आई तुला, करायचं नाही आई? 2च आहेत. कळतंय मला, असं नंबरच लागेल. म्हटलं नाही सर, भविष्य सांगायचं अवघड नाही, हसवायचं काय अवघड हो. पण खरं सांगू का, वारकरी संप्रदाय हा अंधश्रद्धेच्या पाठीमागे जायला सांगणारा संप्रदाय नाही. वारकरी संप्रदायानं कधीही चमत्कार सांगितला नाही. नेनती काही टाणे टोना नामस्मरण वाचोने, नामस्मरण वाचोने, वारकरी संप्रदायाचा पाया कोणी घातला? ज्ञानोबांनी. ज्ञानोबांच्या अगोदर वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान कोणी मांडलं? आदिशक्ती मुक्ताबाईंनी मांडलं. मुक्ताबाईंनी हे तत्वज्ञान मांडलेलं आहे. ज्ञानोबांनी त्याचा विस्तार केलेला आहे. निवृत्ती दादांनी हे तत्वज्ञान मांडलेलं आहे, त्याचा विस्तार ज्ञानोबांनी केलेला आहे. ज्ञानोबांच्या जीवनामध्ये आपल्याला कुठं चमत्कार पाहायला सापडतो का? ज्ञानोबांच्या जीवनामध्ये ज्ञानोबांनी कुठं हातावरती जाळ काढला वगैरे पाहिलं का? ज्ञानोबांनी कधी असा आशीर्वाद दिला का, जा तुला लेकरं होते म्हणून? ज्ञानोबांच्या जीवनामध्ये या गोष्टी आपल्याला पाहायला सापडत नाही. उलट या गोष्टी करू नयेत म्हणून ज्ञानोबांनी मार्गदर्शन केलेलं त्यांच्या वाङ्मयामध्ये आपल्याला पाहायला सापडतं. या गोष्टी करणाऱ्याला सत्पुरुष किंवा संत समजू नये. तुकोबारायांची गाथा आपल्याला सांगते. विचारा तुकोबारायांना. तुकोबारे सांगतात, करिता कवित्व नव्हती संत. एखाद्यानं कविता केल्या म्हणून त्याला संत समजण्याचं कारण नाही. एखाद्यानं कीर्तन केलं म्हणून त्याला संत समजण्याची आवश्यकता नाही. तो साधक आहे, संत नाही. संत समजण्याचा गैरसमज कोणीही करून घेऊ नाही. करिता कवित्व नव्हती संत. कीर्तन जरी करत असेल तर तो संत असेल असं नाही. कीर्तन करून करून त्याला संतत्वाच्या दिशेनं जायचं आहे. कवित्व करून करून त्याला संतत्वाच्या दिशेनं जायचं आहे. कवित्व केलं म्हणजे तो संत नाही. याच्या पलीकडे जाऊन तुकोबारांची जी भाषा आहे ना, ती भाषा फार कठीण अशी
त्या गाथेमध्ये आपल्याला पाहायला सापडते. हे जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज याचे यावत मानव मात्राला ज्या संतांच्या परिचयाची आवश्यकता आहे, त्या संतांचा परिचय जर करून घ्यायचा असेल तर काय केलं पाहिजे हे सांगत असताना सांगतात, बाबांनो, तुम्हाला जर संतांचा महिमा ओळखायचा असेल, संतांचा जवळून परिचय करून घ्यायचा असेल, नवे नवे त्या सत्पुरुषांच्या सानिध्यात जाऊन भगवत रूपता प्राप्त करून घ्यायची असेल तर तुम्हाला अगोदर त्यांच्यासारखं व्हावं लागेल. तुका म्हणे अंगे व्हावे जई आपण तरीच महिमान येईल खरं. जोपर्यंत अंगानं आपण संतत्वाला प्राप्त होत नाहीत तोपर्यंत संतांचा महिमा किंवा संतांचं महात्म्य आपल्याला कळू शकत नाही, समजू शकत नाही. एक गोष्ट बोलू का? आणि संतांचा महिमा किंवा संतांच्या अंतःकरणाची वृत्ती, अंगानं जर संत व्हायचं असेल तर आपण कसं होऊ शकतो, काय केल्यानं होऊ शकतो? जादूटोणा वगैरे केल्यानं संतत्व आपल्याला प्राप्त होणार आहे का? संतत्व प्राप्त व्हायचं असेल तरी संतांच्या संगतीत जावं लागेल. संतत्व प्राप्त व्हायचं असेल तरी संतांच्या संगतीत जावं लागेल. संतांच्या संगतीत गेल्याशिवाय संतत्व प्राप्त होणार नाही. ब्रह्मज्ञान मिळवायचं असेल, ब्रह्मज्ञान म्हणजे देवाबद्दल यथार्थ ज्ञान मिळवायचं असेल तर अगोदर संतांचीच संगती असावी लागते. जोपर्यंत संतांची संगती लागत नाही आणि सद्विचार श्रवण करायला भेटत नाही तोपर्यंत तो जीव देवापर्यंत सुद्धा पोहोचू शकत नाही. संतत्व अंगी बाणावं किंवा अंगानं संत व्हावं याच्यासाठी सुद्धा अगोदर संतच कळणं गरजेचं आहे. संतांच्या संगतीमध्ये गेल्याच्या नंतर सामान्य जीव जो आहे ना, त्या सामान्य जीवाला सुद्धा देवाचं दर्शन, देवाची भेट झाल्याविना राहत नाही. तो कुर्मदास नावाचा जो भक्त आहे ना भगवंताचा, त्या कुर्मदासाला ज्ञान नाही, कशाचंच ज्ञान नाही. त्याला काही वेद पाठ नाही, त्याला काही वेदाचं ज्ञान नाही. फारसे ग्रंथ त्याचे पाठ आहेत असंही आपल्याला म्हणता येत नाही. पैठण नगरीमध्ये राहणारा हा कुर्मदास, हातही नाहीत, पायही नाहीत. हाता पायाविना फक्त शरीराचा गोळा, चालता येत नाही, फिरता येत नाही, कुठं जाता येत नाही. सगळ्या क्रिया त्याच्या आईला कराव्या लागतात. म्हणजे त्याला खाऊ घालायचं असेल तरी आईनच घालायचं आणि त्याचं शरीर साफ करायचं असेल तरी तेही आईनच करायचं. आई अनेक वर्ष त्याची सेवा करते. आईला एके दिवशी वाटलं याला आपण उचलावं आणि नाथ महाराजांच्या दरबारामध्ये ठेवून द्यावं. तिनं त्या कुर्मदासाला उचललं, भानुदास महाराजांच्या दरबारामध्ये नेऊन ठेवलं. भानुदास महाराजांच्या सानिध्यात तो कुर्मदास राहतोय. तिथंही त्याच्या आईलाच सेवा त्याची करावी लागते. आषाढीची वारी जवळ आलेली आहे. भानुदास महाराजांचं रोज श्रवण घडतंय. कुर्मदासाच्या मनामध्ये विचार आला, आपण भानुदास महाराजांच्या मुखातून कथा श्रवण करतोय, पांडुरंगाचं महात्म्य श्रवण करतोय, पण तो पांडुरंग आपल्याला कधी भेटणार? मला ना हात आहेत ना पाय आहेत, मी त्या पांडुरंगापर्यंत कसं पोहोचणार? मला नाही जाता येणार, माझ्याकडे तेवढी शक्ती नाही. काळ आहे भानुदास महाराजांचा. त्या भानुदास महाराजांच्या काळामध्ये आषाढी वारीला भानुदास महाराजांना जायचंय आणि आषाढी वारीला जायच्या अगोदर सगळी तयारी सुरू आहे. हा कुर्मदास मनात विचार करतो, भानुदास महाराज आषाढी वारीसाठी पंढरपूरला टाळ दिंडी पताका घेऊन पंढरपूरच्या दिशेने निघणार आहेत. पण जर आपण दिंडीच्या सोबत निघलो तर आपण भानुदास महाराजांच्या सोबत दिंडी सोबत चालू शकत नाही. आपल्याला हातही नाही, पायी नाही, कसं चालणार? भानुदास महाराजांची दिंडी निघायच्या अगोदर 2 दिवस कुर्मदास पैठण शहरातून बाहेर निघाला. भानुदास महाराजांचं दर्शन घेतलं आणि मनात संकल्प केला, जोपर्यंत पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेणार नाही तोपर्यंत थांबणार नाही. कुर्मदास पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनाचा हेतू अंतःकरणात घेऊन भानुदास महाराजांच्या संगतीनं पंढरपूरच्या दिशेनं जायला निघाला. त्यांच्या सोबत मी चालू शकत नाही म्हणून 2 दिवस अगोदर निघलेला आहे आणि पुढं सरपटत चालतोय. हातही नाहीत, पायही नाहीत, पोटावरती सरपटायचं. पोटावरती जसं एखादा तो सरपटणारा प्राणी असतो ना, तसा सरपटत पंढरपूरच्या दिशेनं चाललेला आहे. वाटेनं जात असताना काटे कुठे आहेत? गंगामाई ओलांडली, आई तीरावरती आला आणि मजल दर मजल करत पंढरपूरच्या दिशेनं निघाला. ऐका, शरीराला कातडं राहिलं नाही,
सरपटत निघालेलं आहे. पण भानुदास महाराजांच्या संगतीनं पांडुरंग परमात्मा भेटेल, देव भेटेल, हा विश्वास अंतःकरणामध्ये आहे. प्रत्येक गावामध्ये जावं, त्या गावातल्या लोकांना भेटावं आणि त्यांना सांगावं, अहो भानुदास महाराजांची दिंडी पाठीमागून येतेय, महाराजांच्या दिंडीचं स्वागत तुम्ही करा, वारकऱ्यांच्या जेवणाची व्यवस्था करा. प्रत्येक गावामध्ये जावं आणि प्रत्येक गावामध्ये सूचना द्यावी, पुन्हा पुढच्या गावाला जाण्यासाठी निघावं. सरपटत हा पंढरपूरच्या दिशेने निघालेला आहे. मला एक सांगा, पायी चालत जात असताना आपल्या पायाला फोड येतात, काटे टोचतात, चालवत नाही, आपण गाडीत बसायचा प्रयत्न करतो, चालायचा प्रयत्न नाही करत. तो कुर्मदास सरपटत चाललेला आहे. आणि जात असताना मनामध्ये एकच विचार आहे, आज मी पांडुरंगाला भेटायला चाललेलो आहे, पांडुरंगाला मला भेटायचंय, देवाला मला भेटणं गरजेचं आहे. पण वाटेने जात असताना मी जर अन्न ग्रहण केलं, जल ग्रहण केलं आणि जर माझं शरीर खराब झालं, म्हणजे संडास लघवी वगैरे धर्म जर झाला, तर माझ्यासोबत आज माझी आई मला स्वच्छ करण्यासाठी, साफ करण्यासाठी नाही. म्हणून यानं पैठण मधून निघल्यापासून अन्न पाण्याचा त्याग केला, अन्नाचा कण घेतला नाही, पाण्याचा थेंब सुद्धा घेतला नाही आणि सरपटत निघालेला आहे. कुर्डुवाडीच्या पुढं लवळ नावाचं गाव आहे, त्या गावामधल्या लोकांना निरोप दिला, अहो आमचे भानुदास महाराज पाठीमागून येत आहेत, त्यांच्या स्वागताची तयारी करा. मी पुढे चालतोय आणि कुर्मदास पुढे निघाला. लवळचं जे माळरान आहे त्या माळरानावरती आला. शरीर रक्तबंबाळ झालेलं आहे, रक्ताचे थेंब शरीरातून पडत आहेत, लालगुंद असं शरीराचा गोळा झालेला आहे. दुपारचं ऊन पडलेलं आहे, त्या उन्हानं शरीराला चटके बसतायत. त्या लवळच्या माळरानावरती आल्याच्या नंतर कुर्मदासाच्या मनात एक विचार आला, पांडुरंग परमात्म्याला भेटायला जायचंय म्हणून मी निघालोय. आतापर्यंत मी चालण्याचा प्रयत्न केला, सरपटण्याचा प्रयत्न केला, हे देवा माझा भानुदास महाराजांच्या वरती विश्वास आहे. भानुदास महाराजांनी मला सांगितलेलं आहे, तुला पांडुरंगाचं दर्शन होईल, तुला पांडुरंगाची भेट होईल, काळजी करू नको. म्हणून इथपर्यंत येण्याचा मग प्रयत्न केला. पण देवा आता इथून पुढं चालायची शक्ती माझ्याकडे राहिली नाही, काय करू मी नाही चालू शकत. आणि कुर्मदास तिथंच पांडुरंगाचं ध्यान करत बसलेला आहे. भानुदास महाराज पाठीमागून आले, कुर्मदासाला भेटले, त्यांनी पाहिलं रक्ताचा लालबुंद असा गोळा तो कुर्मदासाचा त्यांनी पाहिला. भानुदास महाराजांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा व्हायला लागल्या. सगळे वारकरी या कुर्मदासाकडे पाहतायत, सगळ्याच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहतायत. कुर्मदासाला भानुदास महाराज म्हणतात, कुर्मदासा चल ना रे, मी तुला विश्वास दिला होता, पांडुरंग परमात्मा नक्की तुला भेटेल, तुला पंढरपूरला जाणं होईल तुझं, तू चल, आम्ही तुला उचलून घेऊ, आम्ही तुला तिथपर्यंत घेऊन जाऊ. कुर्मदास भानुदास महाराजांना सांगतो, महाराज माझ्यामुळं तुमची वारी चुकलेली मला आवडणार नाही, तुम्ही जा पांडुरंगाच्या भेटीसाठी आणि माझा त्या पांडुरंग परमात्म्याला निरोप सांगा.
माझ्या शरीराची क्षमता संपलेली आहे, आता मला पुढे चालवत नाही, एक पाऊल सुद्धा मी आता पुढे चालू शकत नाही. महाराज तुम्ही एक काम करा, तुम्ही जा पंढरपूरला, तुम्ही जा त्या पांडुरंगाच्या जवळ आणि त्या पांडुरंगाला सांगा माझ्यावरती एवढा उपकार करा, सांगा देवा नमस्कार. त्या पांडुरंग परमात्म्याला माझा नमस्कार सांगा. कुर्मदोस्ताच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत आहे. भानुदास महाराजांचं सुद्धा कंठ दाटून आलेला आहे. काय बोलावं समजत नाही. आपण या साधकाला विश्वास दिला होता पांडुरंग परमात्मा तुला भेट देईल, पण याला आपण पंढरपूर पर्यंत घेऊन जाऊ शकत नाही, पांडुरंगाचं दर्शन करून देऊ शकत नाही. भानुदास महाराज पुढे निघालेले आहेत. पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये गेले, चंद्रभागेचं स्नान केलं, मंदिरामध्ये प्रवेश केला. पांडुरंग परमात्म्याच्या समोर जाऊन उभे राहिले आणि समोर जाऊन पांडुरंग परमात्म्याला सांगतात, देवा माझ्याकडे नको पाहू, पण तुझ्या भेटीची इच्छा अंतःकरणामध्ये धरून त्या लवळच्या माळ रानावरती रक्तानं लालबुंद झालेला देह घेऊन कुर्मदास नावाचा एक भक्त तुझी आतुरतेनं वाट पाहतोय. देवा आम्हाला कोणालाच दर्शन नाही दिलं तर चालेल, पण त्याला दर्शन देणं गरजेचं आहे, त्याला तू दर्शन दिलं पाहिजे. पांडुरंग परमात्म्यानं भानुदास महाराजांच्या मुखातले हे शब्द ऐकले, विटेवरून खाली उतरले आणि पांडुरंग परमात्मा सरळ कुर्मदासाला भेटण्यासाठी त्या लवळच्या माळरानावरती आला. लालबुंद झालेला देह, डोळ्यामध्ये आता शक्ती राहिली नाही उघडून पाहण्याची. पांडुरंग परमात्मा येऊन समोर उभा राहिला. जगाचा मालक समोर उभा आहे, ज्याला पाहण्याची इच्छा करून मजल दर मजल करत सरपटत त्या लवळच्या माळ रानापर्यंत कुर्मदास आलेला आहे ना, तो देव समोर उभा आहे, पण त्याला पाहण्यासाठी डोळे उघडायला शक्ती कुर्मदासांच्या शरीरामध्ये राहिलेली नाही. देवानं हाक मारली, कुर्मदासा उठ रे बाबा, तू संतांच्या वरती विश्वास ठेवलास, त्या विश्वासाचं फळ म्हणून तुला दर्शन देण्यासाठी आज मी आलेलो आहे. उठ, तू दर्शन घे. पहा माझ्याकडे, पण पाहायला शक्ती नाही, उठायला शक्ती नाही. ऐका, संतांच्या संगतीत गेल्याच्या नंतर देव सुद्धा ऋणी होऊन जातो. त्या पांडुरंग परमात्म्यानं कुर्मदासाचा जो देह आहे तो देह उचलला, उठून बसवला, स्वतः त्यांच्या डोक्यावरून हात फिरवला आणि पांडुरंग परमात्म्यानं त्याला दृष्टी दिली, त्याला शक्ती दिली. त्याचा परिणाम म्हणून कुर्मदासाचे डोळे उघडले आणि कुर्मदासानं सर्वांग सुंदर असणारा जो पांडुरंग परमात्मा आहे तो परमात्मा निहाळायला सुरुवात केली. पांडुरंगाच्या चरणापासून कुर्मदास पांडुरंग परमात्म्याला निहाळतोय. सगळं सौंदर्य अंतःकरणामध्ये कुर्मदासानं पांडुरंग परमात्म्याचं साठवून घेतलं. जोपर्यंत संतांचा महिमा कळत नाही, संतांची संगत जीवाला लाभत नाही, तोपर्यंत देवाचं दर्शन जीवाला होत नाही. त्या कुर्मदासाला संतांची संगत लाभली, देवाचं महात्म्य कळलं, संतांचं महात्म्य कळलं, म्हणून त्यांना पांडुरंग परमात्म्याचं दर्शन झालं, देवाची भेट झाली. आपल्याला सुद्धा देवाची भेट घ्यायची असेल तर आपल्याला संतांची संगती लाभणं आणि संतांच्या अंतःकरणाची जशी वृत्ती आहे तशी आपल्या अंतःकरणाची वृत्ती होणं अगत्याचं गरजेचं आहे. एक गोष्ट बोलू का, संत वाङ्मय समजायला संतांच्या अंतःकरणाची वृत्ती कळणं गरजेचं आहे. तर मग संतांचं महात्म्य कळायला संतांच्या अंतःकरणाच्या वृत्तीचं ज्ञान असायलाच हवं ना. वाङ्मय सुद्धा, संतांचं वाङ्मय सुद्धा अंतःकरणामध्ये तदाकार वृत्ती निर्माण झाल्याशिवाय समजत नाही, कळत नाही. नाथ महाराजांचं वाङ्मय समजून घ्यायचं असेल, कळून घ्यायचं असेल तर शांती नावाची जी वृत्ती आहे, बाबाजी हो बाबाजी, बाबा समाधी लागायला मळ्याजवळच पात्र ते दमले तर माझं तिसरं नाही रे. ते 3 2 6 तास झाले माझे. छान कीर्तनात समाधी लागणं फार आनंदाची गोष्ट आहे. कोणाला लागत नाही आणि कोणाच्या कीर्तनात नाही लागत.
माझ्या कीर्तनात बाबांना समाधी लागली म्हणजे मला आनंद वाटला बाबा. ते म्हणलं नाही नाही ऐकण्यात मग नव्हतं, डोळे झाकून ऐकत होतो. उघड्या डोळ्यातून झोप आत शिरते म्हणून डोळे लावून घेतले. वा, तिकडे कोर्टात वकील आणि इकडे महाराज लोक बोलायला नाही ऐकायचे कोणाला. हे जातच बेकार बा. वकील कोणाला बोलून देईन का? वकील हे कसला आणून उभा करा त्याच्यापुढे, किती शब्द पंडित आणून उभा करा, ते बरोबर कामालाच लावणार त्याला. गुन्हेगार नसला तरी गुन्हा त्याच्यावरती सिद्ध करणार, त्याच्या स्वतःच्या तोंडानं त्याला सिद्ध करून घेणार. तसंच आहे, रोज समाजाशी संबंध आहे, रोज बोलण्याशी संबंध आहे. जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज संतांच्या संगतीचं आणि संतांचं महत्व प्रतिपादन करतात. या संतांचं महत्व आपल्याला कळलं पाहिजे, समजलं पाहिजे. संतांचं महत्व जर नाही कळलं तर आपण संतांच्या संगतीत जाण्याची शक्यता नाही. तुकोबाराय म्हणतात, या संतांचं महात्म्य जर कळायचं असेल ना तर अंगाने आपल्याला त्यांच्यासारखं व्हावं लागेल. अंगी व्हावे ते आपण, तरीच महिमान येईल कळू, तरीच महिमान, तरच आपल्याला त्यांचं महिमान, त्यांचं महत्व आपल्याला कळू शकतं, एरवी कळू शकत नाही. एक साधक तुकोबारायांना विचारतो, तुकोबाराय नाही आम्ही त्यांच्यासारखं होऊ शकत, पण तुम्ही तुमच्या शब्दामध्ये सांगा ना संतांचं महत्व काय असतं. तुकोबाराय सांगतात, अरे बाबा इथं शाब्दिकाचं काम नाही. तुकोबारायांचा अभंग आपण पाहतो आहोत. शेवटच्या चरणावरून पहिल्या चरणाकडे आपण आलेलो आहोत. लक्ष आहे ना तुमचं माझ्याकडं? मी सांगतोय ते कळतंय का तुम्हाला? मग सोपंच सांगितले, अवघड काहीच सांगितलं नाही. मला माहित आहे अवघड कोणाला आवडत, अवघड सांगायचं सोडून दिलं मी. सोपं सांगतो, सहज साध्या सरळ. तुकोबारायांचे विचार आहे. तुकोबाराय सांगतायत संतांचा महिमा समजून घ्यायचा असेल तर तो शब्दाच्या माध्यमातून संतांचा महिमा प्रतिपादित करता येत नाही, नवे नवे सांगता येत नाही. अहो तुकोबाराय, या जगामध्ये अशी एकही वस्तू नाही जी वस्तू मांडण्यासाठी शब्द पुरे पडतात. कोणतीही वस्तू शब्दाच्या माध्यमातून मांडता येते, पण संत नावाचं जे तत्व आहे ते तत्व मात्र शब्दाच्या अतीत आहे. ते शब्दाच्या आधिपत्याखाली येत नाही.
शब्दाचा विषय ते होत नाही. शब्दाच्या माध्यमातून त्याला आपण प्रतिपादन करू शकत नाही. जगामध्ये काही गोष्टी अशा आहेत ज्या गोष्टी शब्दानं सांगता येत नाही. वडिलांचं प्रेम, आईचं प्रेम शब्दानं व्यक्त करता येतं का? प्रेम नावाची वस्तू अशी आहे जी वस्तू फक्त भावनेनंच समजून घ्यावी लागते, ती शब्दामध्ये मांडता येत नाही. आईचं प्रेम किती कुंटल आहे म्हणून सांगायचं, आईचं प्रेम. वडिलांचं प्रेम किती टन आहे म्हणून सांगायचं. काय मोजमाप करायचं त्या प्रेमाचं? आईच्या वडिलाच्या प्रेमाचं मोजमाप करता येतं का? देवाचं जसं तत्व आहे ना तसं संतांचं सुद्धा तत्व आहे. संत नावाचं तत्व सुद्धा शब्दामध्ये व्यक्त करता येत नाही. जसं आईचं प्रेम शब्दामध्ये सांगता येत नाही तसं संतांचं प्रेम सुद्धा शब्दामध्ये सांगता येत नाही. आईचं प्रेम काय म्हणून शब्दामध्ये सांगणार हो, काय म्हणून व्यक्त करणार? पहा, आईच्या शब्दाबद्दल, आईच्या प्रेमाबद्दल अनेक कवींनी आपापल्या मतानं आईचं प्रेम व्यक्त करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचं सगळ्यांचं दुर्दैव, त्यांना आईचं प्रेम यथार्थ रीतीनं व्यक्त करता आलं नाही, सांगता आलं नाही. मांडण्याचा प्रयत्न करतायत पण यथार्थ रीतीनं मांडता येत नाही. किती प्रेम असतं लेकरांच्या वरती आईचं आणि लेकरांचं आईच्या वरती. सध्या घडलेला प्रसंग आहे. सध्या मी जिथं भालकेश्वर संस्थांवरती राहतो, आई कोणतीही असू दे, आई आपलीच आई असते आणि पशुपक्ष्यांची आई नसते असं थोडंच आहे. पशुपक्ष्यांची सुद्धा आईच आहे ना. आमच्या संस्थांवरती एका कुत्रीला 3 पिलं झाली. 15-20 दिवस त्यांची ती आई आहे ना त्या पिलांच्या सोबत आहे. 1 महिना झाला, महिनाभर पर्यंत ती आई त्या पिलांच्या सोबत आहे. रोज त्यांना दूध पाजायची, रोज फिरायचं, रोज कुठून तरी चारा खाऊन यायचा, काहीतरी भाकरी वगैरे खाऊन यायचं आणि त्या पिलांना दूध पाजण्याचं काम करायचं. इकडून तिकडून आलं तर 3ही पिलं तिला बिलगून तिचं दूध प्यायचे. 1 महिनाभर पर्यंत त्यांचं तेच चाललेलं. एके दिवशी ती जी कुत्री आहे त्यांची आई, त्या आई चरण्यासाठी बाहेर गेली, खाण्यासाठी, आणि तिने काय खाल्लं माहित नाही, पण ते खाण्याच्यामुळं तिची प्रकृती अस्वस्थ झाली आणि 1-2 दिवसामध्ये तिनं देह ठेवून दिला, तिचा प्राण निघून दिला. ती जी 3 पिलं आहेत ना, ती 3 पिलं आई मेलेली आहे, त्या मेलेल्या आईच्या स्तनाला तोंड लावून तिला दूध पिण्याचा प्रयत्न करतायत. आज त्या कुत्रीला जाऊन बरोबर 10 दिवस झालेले आहेत. मी रोज निरीक्षण करतोय, ज्या ठिकाणी त्या कुत्रीचं शरीर, प्रेत आम्ही नेऊन टाकलं, दफन केलं, त्या ठिकाणी आजही ती 3 पिलं जात आहेत आणि दिवसभर त्या ठिकाणी बसतायत. फक्त भाकरी खाण्यापुरतं, त्यांना टाकलेला चारा खाण्यापुरतंच ते आश्रमावरती येतात, मंदिरावरती येतात. बाकी इतर वेळेस त्या आईचं प्रेत ज्या ठिकाणी पुरलंय ना त्या ठिकाणी जाऊन बसतात. काय प्रेम शब्द सांगतील, काय सांगतील हे प्रेम? कोणत्या शब्दानं हे प्रेम सांगू शकतो आपण? नाही सांगू शकत, नाही व्यक्त करू शकत. पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे, आईचं वडिलांचं हे जे प्रेम आहे ना, हे प्रेम आजकाल लेकरांना समजेन असं झालेलं आहे. कळेनाच त्यांना आईचं वडिलांचं किती प्रेम आपल्यावरती आहे ते. आणि म्हणून आज आपल्या संपूर्ण समाजाची घडी विस्कळत चाललेली आहे. आई मुलांच्या मधलं जे नातं आहे ते नातं संपत चाललेलं आहे. हे नातं टिकवणं गरजेचं आहे. नातं टिकवणं गरजेचं आहे. हे नातं जर आपण नाही टिकवलं ना तर पुढं चालून आपला धर्म नष्ट होईल, आपला संप्रदाय नष्ट होईल. म्हणून या नात्यांना आपण जपणं गरजेचं आहे. जसं प्रेम नावाची वस्तू शब्दानं आपण मांडू शकत नाही, वडिलांचं प्रेम शब्दामध्ये मांडता येत नाही, सांगता येत नाही. तद्वत संत नावाचं जे तत्व आहे ना ते तत्व सुद्धा शब्दानं व्यक्त करता येत नाही, शब्दानं सांगता येत नाही. जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज सांगतायत, संतांचा महिमा तो बहुदुर्गम. कसा आहे संतांचा महिमा? तुकोबरांनी फार गोड असा शब्द ठेवला. बहु म्हणजे मोठा आहे संतांचा महिमा, पण मोठा असलेला संतांचा महिमा समजण्यासाठी, कळण्यासाठी दुर्गम आहे. दुर्गम म्हणजे कठीण, समजत नाही, कळत नाही. एखादा शब्द पंडित असेल
तरी तो शब्द पंडित सुद्धा संतांचा महिमा व्यक्त करू शकत नाही, संतांचं महात्म्य व्यक्त करू शकत नाही. अहो, संतांचा महिमा वर्णन करत असताना, संतांचं महात्म्य वर्णन करत असताना कशा पद्धतीने व्यक्त करावं? संतांच्या विचाराचं महात्म्य आपल्याला प्रतिपादन करता येतं, संतांच्या संगतीचं महात्म्य आपल्याला प्रतिपादन करता येतं, नवे नवे संतांच्या तत्वाचं महात्म्य सुद्धा आपल्याला प्रतिपादन करता येतं नवे नवे. तशा अर्थाचे अभंग आपल्याला वाङ्मयामध्ये पाहायला सापडतात, ज्याच्या माध्यमातून संतांचं महत्व प्रतिपादन केलेलं आहे. हे संत अदृश्य असलेल्या वस्तूला दाखवणारे आहेत, म्हणून या संतांचं महत्व शब्दामध्ये सांगता येत नाही. हो, रवी असेल, दीप असेल, हिरा असेल, हे सगळे दर्शने संताची अदृश्य दर्शने संताची अदृश्य दर्शने अदृश्य दर्शने संताची रवी दिपहिरा नारी तिले घोडी रवी दिपहिरा नारी तिले व्यक्त करता येत नाही. रवी दीप हिरा दाविती देखणे अदृश्य दर्शने संतांची. मग अशा अदृश्याचं दर्शन करून देणारे जे संत आहेत ना, त्या संतांचं महत्व शब्दानं कसं व्यक्त करता येऊ शकतं, कसं सांगता येऊ शकतं? काय त्यांच्या महिमेला कशाचं रूपक करावं, कशेत म्हणून सांगावं संत? अहो, त्या गायीच्या दुधासारखे किंवा गायीसारखे आहेत म्हणावं तर कितीही दूध देणारी गाय असली तर ती गाय काय कामधेनू सारखी असू शकत नाही. अभंगाचं गाय दूध देते पण ती काय कामधेनू होऊ शकते का? तद्वत शब्द हे एखाद्या विषयाला ग्रहण करू शकतात, पण संत नावाच्या तत्वाला ते ग्रहणही करू शकत नाहीत आणि व्यक्तही करू शकत नाही. ज्यांना ज्यांना देवाना हात दिलेले त्यांनी एकदा हात वरती करा. माझ्याकडे बरोबर 10 मिनिटं शिल्लक आहे. शेवटचे 10 मिनिटात, शेवटच्या 10 मिनिटांमध्ये आपल्याला भगवंताचं भजन करायचं आहे. ज्या भजनाच्या योगानं संतांचं दर्शन होईल, संतांचं महात्म्य महत्व आपल्याला कळेल आणि भगवंताच्या वृत्तीपर्यंत अर्थात भगवत तत्वापर्यंत आपण पोहोचू. त्याच्यासाठी हातानं टाळी, मुखानं भगवंताचं नाम, सगळ्यांनी हात वरती घ्या. मावशी घ्या ना वरती. रोज शेणाची टोपली टाकायचं काम आहे काय तुमच्याकडे? याच्यावरच हात जात नाही काय कशा
आपण हा? कोरोनाचे इंजेक्शन पासून ना हा? त्यांनी झोपावं म्हणून तर त्यांना आणले कीर्तनला. हातावरती करा ना. परेशान आहेत बेटा तुम्ही. करावरती सरळ. पाठीमागं तिकडे बसले, तिकडे पलीकडं रोडच्या पलीकडे बसलेले. चष्मा नाही लागला भाऊ अजून मला. कर वरती हात. कर सरळ. आजचे दिवस उद्या नाही सांगायला येणार आपण. मुखानं नाम हातानं टाळी विठो बारक कुमार